लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या भजी बनवत असते. तर तेवढ्यातच आता तिथे पार्थ येतो आणि बघतो काव्याला भजी बनवताना. तर आता इथे पार्थ म्हणतो, काव्या आणि आई काहीतरी बनवत आहेत. नक्कीच खुश आहेत. पण या सगळ्यात काव्याचा अभ्यास बुडता कामा नये, हे अजिबात चालणार नाही. मलाच वाईट व्हावं लागेल असं म्हणतो आता इथे पार्थ मनातल्या मनात. पण मी होईन. आनंदाच्या 4 क्षणासाठी काव्याचं मोठं देह पाठी पाडू देणार नाही असं म्हणतो पार्थ. तर आता इथे पार्थ येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं हे असं म्हणतो आता तो काव्याला. कशाला आला तुम्ही इथे असं म्हणते आता इथे काव्या. तुमच्यासाठी सरप्राईज करत होतो आम्ही असं म्हणते आता इथे काव्या. सरप्राईजची गरज नाही, तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. चला असं म्हणतो आता पार्थ. ते आई करेल असं म्हणतो आता इथे पार्थ. पार्थ असं म्हणते आता इथे मानेने, करू दे दे रे तिला. असं काय करतोयस, तुझाच आवडता पदार्थ करते ती असं म्हणते आता इथे मानेने. आणि खरं सांगू का, तिने लेक्चर अटेंड केले, तिला ब्रेकची गरज आहे असं म्हणते मानेने. ब्रेक 5 मिनिटाचा असतो आणि हे करायला ना खूप वेळ जाईल. हात धुवा चला असं म्हणतो आता इथे पार्थ. जा जा बाई, अभ्यासाच्या बाबतीत तो ऐकणार नाही, जा असं म्हणते आता इथे मानेने. आणि आता तो तिला हात धुवायला लावतो. तर आता इथे काव्याचा हात धुतो पार्थ आणि आता तो तिला घेऊन जातो बाहेर. किती हट्ट करता हो तुम्ही असं म्हणते आता ती. तुम्हाला अभ्यासाची गरज आहे ती करेल ते असं म्हणतो आणि चला चला असं म्हणून पार्थ तिला घेऊन जातो बाहेर. तर आता इथे मानेने हसायला लागते खूप. पार्थ खरंच अभ्यासाच्या बाबतीत कुणाचंच ऐकणार नाही असं म्हणते मानेने. पण ठीक आहे, आज इतक्या दिवसांनी काव्या थोड्या वेळासाठी का होईना स्वयंपाकघरात आली असं म्हणते मानेने. बरं वाटलं असं म्हणते ती. माझ्या पोराने खरंच कुणाचीच नजर नको लागायला असं म्हणते मानेने. तर आता इथे जीवा नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढत असतो. तर आता इथे नंदिनी म्हणते, अहो जीवा झाली का मेहंदी काढून. तर जीवा म्हणतो, हो हो होत आली आहे असं म्हणतो जीवा. डोळे उघडू नकोस हा असं म्हणतो आता इथे जीवा. अहो काय तुम्ही, केव्हापासून माझी उत्सुकता आता आणून धरली आहे असं म्हणते नंदिनी. मला माझ्या डोळ्यांनी सरप्राईज बघायचं आहे असं म्हणते नंदिनी. एकच मिनिट आणि असं म्हणतो जीवा, हे तुझं सरप्राईज रेडी आहे असं म्हणतो जीवा. आता तू डोळे उघडू शकतेस असं म्हणतो जीवा. हो असं म्हणतो तो. काउंट देतो असं म्हणतो तो. असं नाही, 1 2 असं म्हणतो आता इथे जीवा. 3 असं म्हणतो तो. ढॅन असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी बघते मेहंदी तर किती घाण काढलेली असते बघा प्रेक्षक होती मेहंदी. खूप घाणेरडी असते मेहंदी खरंच. जीवा असं म्हणते नंदिनी. कसली घाण मेहंदी काढलेत तुम्ही असं म्हणते नंदिनी. आवडली ना आवडली नस म्हणतो तो. लहान मुलींच्या हातावर काढतात तशी काढली मेहंदी तुम्ही असं म्हणते नंदिनी. काय म्हणतेस तू. मागच्या वर्षी मी श्रेय आणि पियूच्या हातावरती हीच मेहंदी काढली होती, त्यांना खूप आवडली होती असं म्हणतो तो. अहो त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना आवडणारच ना असं म्हणते नंदिनी. मी काय पिहू आणि श्रेया आहे का असं म्हणते आता ती. तुम्ही तुम्ही काय करून बसलात हे असं म्हणते नंदिनी. शॉक देऊन बसलास मला, छानच असं म्हणते ती. आणि आता ती त्याचा शर्ट घेते आणि त्याला पुसते मेहंदी. हे काय केलंस तू, माझं शर्ट खराब केलंस तू असं म्हणते आता इथे जीवा. तुम्हाला तुमच्या शर्टाचं कौतुक आहे, पण तुम्ही माझे हात खराब केले त्याचं काय असं म्हणते नंदिनी. माझ्या हातावर आता मेहंदी नसते ना जीवा, तर चांगले धपाटे दिले असते तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी. शे, काही लोकांना ना माझ्या टॅलेंटची कदरच नाही असं म्हणतो जीवा. नाही करेक्ट आहे, जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही हेच करेक्ट आहे असं म्हणतो जीवा. हो तिथे असलं पिकल्यावर कोण घेणार आहे तुमचा माल असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही काही म्हणा, मला तुम्ही काढलेली मेहंदी अजिबात आवडलेली नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. एकदम साधी आहे, सिंपल आहे म्हणून असं म्हणतो जीवा. हो असं म्हणते नंदिनी. मग तुझ्यासाठी ते एकदम करेक्ट आहे, चकाचक बाई, कारण तू सुद्धा एकदम साधी आहे, सिंपल आहेस असं म्हणतो जीवा. आता चाबूक काढलेली मेहंदी सुद्धा समोर आली ना तरी तुझा हात एकदम उठून दिसेल त्यात असं म्हणतो ती जीवा. शेवटी हात कुणाचा आहे, द ग्रेट नंदिनी देशमुखांचा असं म्हणतो तो. करा माझी मस्करी करा तुम्ही असं म्हणते नंदिनी. तर आता इथे पार्थने काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्याला ओढत ओढत खोलीमध्ये घेऊन आलेला असतो पार्थ. काय करताय तुम्ही देशमुख असं म्हणत काव्या. तर पार्थ इथे दरवाजा बंद करतो आपल्या खोलीचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो, हे काय चाललंय तुमचं असं म्हणतो पार्थ. तुमच्या प्रगतीमध्ये अभ्यासामध्ये अडथळा येऊ नये म्हणून मी माझ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतोय आणि तुम्ही काय असं म्हणतो आता इथे पार्थ. पकोडे तळताय असं म्हणतो तो. आता असं म्हणताय, मग नंतर त्याच कडेवर ताव माराल तुम्ही देशमुख असं म्हणते आता इथे काव्या हसत हसत. सिरियसली असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला हसायला येते असं म्हणतो आता इथे पार्थ. ठीक आहे ना असं म्हणते आता इथे काव्या. मी ब्रेक घेतला होता छोटासा असं म्हणते ती. सेशन सुरू व्हायच्या आधी ब्रेक घेतला होता तुम्ही. रिव्हिजन सेशनचं काय असं म्हणतो आता इथे पार्थ. मी हात धुवून येते असं म्हणते आता नंदिनी जीवाला. एक एक इकडे इकडे असं म्हणतो आता इथे जीवा. इकडे ये ना, एकच मिनिट ये असं म्हणतो आता इथे जीवा. इथे उभी राहा असं म्हणतो जीवा. हे बघ हात बघ असं म्हणतो आता इथे जीवा आणि तिला आशा दाखवतो. मेहंदीची खरी रंगत ती ओलसर असताना कळत नाही असं म्हणतो जीवा. ती सुकल्यावर घातल्यावर ती कळते असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी बघते त्या मेहंदीकडे. तर आता इथे नंदिनी जीवाकडे बघते. तर जीवा म्हणतो, हलकीशी केशरी लालसर आणि मग गडद गडद ओलसर, जेव्हा पूर्ण काळपट लाल होतं असं काय काय बडबडायला लागतो बघा प्रेक्षक हो जीवा.
तेव्हा मेहंदीची जादू कळते असं म्हणतो तो. तर आता नंदिनीला असते बघा प्रेक्षक हो. तर दोघे आरशात बघत असतात आणि जीवा म्हणतो मेहंदी ना नवरा बायकोच्या नात्यासारखी असते बरं का असं म्हणतो जीवा. बरेच जण सुरुवातीलाच नात्याला जज करायला लागतात असं म्हणतो तिथे जीवा. मग त्यांच्या प्रेमाचा रंग गडद व्हायच्या ऐवजी त्यांच्या नात्याची मेहंदी फिकी पडत जाते असं म्हणतो इथे जीवा. पण थोडंसं थांब, थोडा पेशन्स ठेव असं म्हणतो जीवा. तर त्यांचं नातं सुद्धा मेहंदीसारखं उठून दिसतं असं म्हणतो जीवा. तर आता इथे जीवा म्हणतो ह्याला छान रंग चढेल, मग हसलीस का नाही? हा असं म्हणतो जीवा. आवडली ना मेहंदी असं म्हणतो तो. तर आता नंदिनी लाजते. ज्या हातांवर मी मेहंदी काढतो ना त्या हातावरची मेहंदी रंगतेच रंगते असं म्हणतो आता जीवा. अच्छा असं म्हणते आता इथे नंदिनी. अशा किती मुलींच्या हातावर मेहंदी काढले तुम्ही असं म्हणतो आता इथे नंदिनी. काढली तर बऱ्याच मुलींच्या हातावर आहे, पण जिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ते तू पहिलीच आहेस असं म्हणतो इथे जीवा. आणि आता तो हसतो. तर नंदिनी पण हसते. आता सगळे प्रॉब्लेम्स मिटायला लागले तसं म्हणते नंदिनी. काय असं म्हणतात इथे जीवा. तर नंदिनी म्हणते नाही नाही काय नाही असं म्हणते नंदिनी. मी साडीचा प्रॉब्लेम सोडवला, मेहंदीचा प्रॉब्लेम सोडवला. मी तुला तुझ्या साडीवर मॅचिंग ज्वेलरी मॅच करून देतो असं म्हणतात इथे जीवा. मी सांगू तुला नंदिनी असं म्हणतो जीवा. मी मॅचिंग सेट करायला लागले ना तर माझा हात कोणीच धरू शकणार नाही असं म्हणून मिमिक्री करते आता ती बघा प्रेक्षक हो जीवाची. मी जर सोन्याच्या दुकानात कामाला लागलो ना तर एका दिवसात सोनं विकून दाखवेन असं म्हणते आता नंदिनी. बरोबर ना? तर जीवा म्हणतो बरोबर ओळखायला लागलेस तू मला असं म्हणते आता इथे जीवा. हो तुम्हाला चांगलीच ओळखून आहे मी, त्यामुळे ज्वेलरीच्या नादी तर तुम्ही लागूच नका. आणि असंही माझ्याकडे ज्वेलरी नाहीच आहे आता असं म्हणते नंदिनी. दिवाळी तुम्ही सगळी काव्याला दिली असं म्हणते नंदिनी. प्लीज असं म्हणते नंदिनी. छोटीशी हेल्प करा ना माझी असं म्हणते नंदिनी. काव्याकडे जाऊन तिला सांगा ना की आमची जी कॉमन ज्वेलरी आहे ना ती मला हवी आहे म्हणून असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवा म्हणतो मी जाऊ? हो कारण नाही नाही ठीक आहे सॉरी असं म्हणते नंदिनी. मी पटकन जाऊन येते असं म्हणते नंदिनी. एक मिनिट असं म्हणतो जीवा. अगं तू गेलीस तर तू ज्वेलरी आणणार कशी आहेस? मेहंदी नाही का खराब होणार असं म्हणतो जीवा. म्हणजे सगळी माझी मेहनत वाया घालवशील. ठीक आहे जाऊन आणतो असं म्हणतो तो. तर आता मेहंदीचा कोण ठेवतो आणि जातो तिथून जीवा. तर आता इथे नंदिनी खूप खुश असते बघा प्रेक्षक हो. जीवाने तिच्या हातावरती मेहंदी काढलेली असते म्हणून. तर आता नंदिनी म्हणते काही म्हणा पण प्रसारेवाल्याने मेहंदी मात्र क्यूट काढली असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती मेहंदीकडे बघत असते आपल्या. तर आता इथे काव्या आणि पार्थला दाखवलंय. तर आता इथे काव्या बघते तर सेशन एक्सपायर्ड म्हणून येतं. तर आता इथे काव्याला राग येतो. कसं काय एक्सपायर्ड झालं म्हणून सेशन. तर आता ती म्हणते सेशन संपलं. कुठे लक्ष आहे तुमचं असं म्हणतात इथे पार्थ. काय चाललंय तुमचं हे असं म्हणतो पार्थ. घरात अभ्यास होत नाही, अभ्यासावर फोकस होत नाही म्हणून आरडाओरडा करताना तुम्ही असं म्हणतात इथे पार्थ. घरातले सगळे तुम्हाला अभ्यासासाठी सपोर्ट करतायत आणि तुम्हाला टाइमपास सुचतोय असं म्हणतो पार्थ. टाइमपास नव्हते करत मी तुमच्यासाठी असं म्हणते काव्या. माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल ना तर अभ्यास करा असं म्हणतो इथे पार्थ. फक्त अभ्यास असं म्हणतो इथे पार्थ काव्याला. झोकून देऊन ताण भूक सोडून फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या असं म्हणतो पार्थ. हे बघा तुमचं एक स्वप्न आहे असं म्हणतो पार्थ. त्या स्वप्नाचा मी आदर करतो, पण त्या स्वप्नाचा तुम्ही कधी आदर करणार आहात असं म्हणतो पार्थ. काव्या घरामध्ये आईबाबांचा सगळ्यात जास्त विश्वास माझ्यावर काय आहे माहिती आहे? कारण धमाल करायच्या वेळेस मी धमाल करतो आणि कामाच्या वेळेला फक्त काम असं म्हणतो पार्थ. मी स्वतःला अभ्यास करण्यात कधी सूट नाही दिली आणि ह्याच डिसिप्लिनमुळे मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं म्हणतो तिथे पार्थ. हेच डिसिप्लिन मला पुढे न्यायचंय. जीवाबरोबर माझा इतका चांगला बॉन्ड आहे, पण जेव्हा मला कळलं की जीवा अभ्यासमध्ये कमी पडतोय म्हणून मी त्याच्या कानाला हात पकडून त्याला अभ्यासाला बसवलंय. काव्या माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे असं म्हणतो पार्थ. खूप मोठी झेप घ्यायचा प्रयत्न करताय ना तुम्ही असं म्हणतो इथे पार्थ. मग त्यासाठी सराव गरजेचा आहे की नाही असं म्हणतो इथे पार्थ. हे जे तुम्ही IAS व्हायचं स्वप्न बघताय ना ते लग्नानंतर फार कमी मुलींना बघायला मिळतं. त्या स्वप्नाच्या मागे धावायला मिळतं. काव्या तुम्हाला तो चान्स मिळालाय, लक्ष द्या, फोकस करा असं म्हणतो आता इथे पार्थ. आता मागे हटू नका असं म्हणतो आता पार्थ काव्याला. माझ्यासाठी एवढं करा असं म्हणतो तो. लग्नानंतर एक वेळ प्रेम नाही झालं तरी चालेल, पण लग्नानंतर मला तुम्ही IAS व्हायला हवेत असं म्हणतो इथे पार्थ. तर तेवढ्यातच आता इथे जीवा येतो बघा आणि नॉक करतो तो दरवाजा. तर आता तो बघतो पार्थ आणि काव्याला डिस्कशन करायचं. सॉरी मी असं म्हणतो जीवा. मी चुकीच्या वेळी आलो का असं म्हणतो जीवा. नाही मी नेहमीच चुकीच्या वेळी येतो असं म्हणतो जीवा. नाही नाही ये असं म्हणतो पार्थ. येस म्हणतो आता इथे पार्थ. बोल काय म्हणायचं असं म्हणतो पार्थ. नाही मला नंदिनीने पाठवलं होतं. तुम्हा दोघींची कुठली तरी कॉमन ज्वेलरी आहे असं म्हणतो आता इथे जीवा. तिने मला सांगितलंय, मी विसरलोय. तुझ्या लक्षात आलंय ना की ती ज्वेलरी मागितली आहे असं म्हणतो जीवा. कळलंय मला असं म्हणते काव्या. तुम्ही दोघं एक काम करा ना, तुम्ही इथे बसा गप्पा मारत. मी जाऊन देते ताईला ज्वेलरी असं म्हणते आता इथे काव्या. तर परत राग येतो आता इथे पार्थला की आता काव्या परत जाते आपला अभ्यास सोडून म्हणून.
तर आता इथे काव्या म्हणते, "नाही, नाही, नाही, आता लगेच जमणार नाही मला ॲक्चुअली सॉरी मी अभ्यासाला बसली आहे," असं म्हणते आता इथे काव्या. "अभ्यास झाला की मग मी जाईन ताईकडे," असं म्हणते आता इथे काव्या. हां, असं म्हणते ती. तर पार्थ म्हणतो, "काव्या, असंही आता भंड पडलाच आहे अभ्यासामध्ये, तर ती ज्वेलरी घेऊन जा नंदिनीकडे," असं म्हणतो आता इथे पार्थ. "नंतर जेवण करूयात एकत्र, मग अभ्यास करा," असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते, "तेही बरोबरच आहे," असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे जीवा बघतच राहतो काव्याकडे. आलेच म्हणून जाते आता इथे काव्या ज्वेलरी घेण्यासाठी बघा प्रेक्षक आणि आता ती कपाट उघडते. तर कपाट उघडते आणि ज्वेलरी बॉक्सेस असतात 2 ती आता ती घेते. तर आता ती ते ज्वेलरी बॉक्सेस घेते आणि जाते आता नंदिनीकडे. तर आता इथे जीवा आणि पार्थ मात्र असतात आपल्या खोलीमध्ये. "काय, काय चाललं?" असं म्हणतो जीवा. "काय भांडण वगैरे झालंय का?" असं म्हणतो तिथे जीवा. बस सांगतो असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे जीवाला टेन्शन येतं. तर आता इथे पार्थ घेऊन जातो इथे जीवाला. तर आता इथे नंदिनी गाणं गुणगुणत असते आणि त्या मेहंदीकडे बघत असते. तेवढ्यातच आता इथे काव्या घेऊन येते ते 2 बॉक्सेस ज्वेलरीचे. तर आता इथे काव्या बघते तिच्या हाताकडे. तर आता इथे जीवाने मेहंदी काढलेली असते ती खूप घाण असते ना. तर आता इथे काव्या बघते आणि हसते त्या मेहंदीकडे बघा प्रेक्षक आणि आता ती नंदिनीच्या चेहऱ्याकडे बघते आणि लाजते. आता इथे काव्या खूप फनी सीन आहे खरंच प्रेक्षक तर आता इथे ती बघते ती मेहंदी हसते. तर नंदिनी म्हणते, "सॉरी कधी आलीस तू?" आत्ताच असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते, "काय? असं म्हणते काव्या. "काय?" असं म्हणते नंदिनी. "आज आमच्या ताईसाहेब जरा एक्स्ट्रा स्पेशल सुंदर दिसतायत," असं म्हणते आता इथे काव्या. "काहीतरी वेगळाच ग्लो आलाय गं चेहऱ्यावर, असं नाही वाटत का?" असं म्हणते काव्या. "काही काय बोलतेस?" असं म्हणते आता इथे नंदिनी. "अगं, काय मेहंदी वगैरे काय?" असं म्हणते काव्या. "तेच ना डोहाळे जेवण आहे," असं म्हणते नंदिनी. "काय?" असं म्हणते काव्या. "तुझं?" तर काव्या म्हणते, "तुझं?" तर आता नंदिनी म्हणते, "अगं काव्या, अगदी जीवांसारखं बोललीस तू आता," असं म्हणते नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते, "त्यांनी पण सेम शब्दाने माझी फिरकी घेतली," असं म्हणते नंदिनी. तर काव्या म्हणते, "काय ताई, तू तू एवढी मेहंदी काढली आहेस, डोहाळे जेवण आहे म्हणतीयेस, पण कुळाचं आहे हे तू सांगतच नाही आहेस," असं म्हणते काव्या. "हां, सॉरी," असं म्हणते नंदिनी. "अगं आनंद निवासला माझी असिस्टंट आहे ना प्रीती, तिचं डोहाळे जेवण आहे," असं म्हणते आता इथे नंदिनी. "अच्छा," असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती मेहंदीकडे बघते परत. तर आता परत हसते ती मेहंदी बघून. "प्रीती ना," असं म्हणते काव्या. "पण असं म्हणते काव्या, "ताई, कसं आहे ना," असं म्हणते आता इथे काव्या, "आपण ह्याच्या आधी मोहिते सदनमध्ये कैक रात्री जागून मेहंदीचे कोन हातात घेऊन सुंदर सुबक मेहंदी काढलेली आहे," असं म्हणते आता इथे काव्या. "पण ही अशी मेहंदी" तर आता इथे नंदिनी लाजते आणि काव्या पण खूप जोरात हसते. "अगं," असं म्हणते आता नंदिनी, "काय आहे हे?" असं म्हणते काव्या. "अगं, ही मेहंदी जीवाने काढली," असं म्हणते आता इथे नंदिनी. "बरं," असं म्हणते ती. "त्यांनी मला सांगितलं डोळे बंद कर आणि मी पण वेडी डोळे बंद करून बसले त्यांच्यापुढे," असं म्हणते नंदिनी आणि डोळे उघडूच देईनात. जेव्हा डोळे उघडले तेव्हा हे असं काढून ठेवलं होतं काहीतरी असं म्हणते आता ती नंदिनी. "आय नो," असं म्हणते नंदिनी. "आय नो, खूप सिंपल आहे. पण ठीक आहे गं काव्या," असं म्हणते नंदिनी. "मी पण सिंपल आहे ना. मग मला अशीच मेहंदी शोभून दिसते. आणि तुला आता ही मेहंदी सिंपल वाटतेय, पण खरं सांगू, मेहंदीची जादू ती ओलसर असताना नाही, ती उतरवल्यानंतर येते," असं म्हणते आता इथे नंदिनी. "आधी केशरी, मग त्यानंतर लाल आणि मग हळू-हळू, हळू करत गडद होत जात काळपट लाल जेव्हा होते ना," असं म्हणते आता इथे नंदिनी, "तेव्हा बघायची मेहंदी," असं म्हणते आता ती. तर काव्या बघून हसत असते नंदिनीला. तरीही मी विचारलं, "हं, जीवाना काय हो, अशी किती मुलींच्या हातावर मेहंदी काढलीत तुम्ही?" तर मला काय म्हणतायत, "तशी तर बऱ्याच जणींच्या हातावर काढली आहे," असं म्हणते नंदिनी. "पण जिने डोळं बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला, ती मात्र तू पहिलीच," असं म्हणते आता इथे नंदिनी. तर काव्याला वाईट वाटतं जरा. कारण आता ती जीवाची एक्स गर्लफ्रेंड असते ना. तर आता इथे नंदिनी म्हणते, "सॉरी, सॉरी, सॉरी," असं म्हणते आता इथे नंदिनी. "मी पण काय वेड्यासारखी बडबड करत बसली आहे," असं म्हणते आता इथे नंदिनी. "काव्या, माझी छोटीशी मदत करशील का?" असं म्हणते आता इथे नंदिनी. "हां, बोल ना," असं म्हणते काव्या. "अगं, प्रीतीसाठी ना मी गिफ्ट घेऊन ठेवलंय, नेमकं वर ठेवलंय कपाटावरती, तेवढं काढून देशील मला?" असं म्हणते नंदिनी. तर आता इथे वरती ठेवलेलं असतं गिफ्ट. तर आता इथे काव्या म्हणते, "हो, सावकाश हां," असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे काव्या वर चढते बघा प्रेक्षक हो, गिफ्ट काढण्यासाठी आणि नंदिनी मात्र आपल्या मेहंदीमध्येच बिझी असते. तर आता इथे काव्या बघतच राहते त्या मेहंदीकडे, कारण जीवाने काढलेली असते ना प्रेक्षक हो. तर आता ती बघत थांबलेली असते त्या मेहंदीकडे. जीवाने ताईच्या हातावर मेहंदी काढली आहे, तर ती किती खुश आहे असं म्हणते काव्या. "तेव्हा तिला असंच खुश ठेव देवा," असं म्हणते आता इथे काव्या. आता इथे पार्थने जीवाला दाखवले, तर आता इथे जीवा म्हणतो, "काव्यानी कढी पकोडा," असं म्हणतो आता इथे जीवा. कढी पकोडे शिकत होती तेही अभ्यास सोडून, असं म्हणतो आता इथे पार्थ. "अभ्यासाला प्रायोरिटी दिली पाहिजे रे," असं म्हणतो पार्थ. "अभ्यासात मस्ती केलेली मला नाही चालत माहिती आहे ना," असं म्हणतो आता इथे पार्थ. "आता माझ्यापेक्षा जास्त हे कुणाला माहीत असेल," असं म्हणतो आता इथे जीवा. "आणि ते तेव्हा गरजेचंही होतं," असं म्हणतो जीवा. "आणि म्हणूनच तर मी अकॅडमिक्समध्ये पुढे होतो," असं म्हणतो जीवा. "तसंच मला काव्याने पण पुढे जावंसं वाटतंय," असं म्हणतो आता इथे पार्थ.
मला त्यांना आईच राहिलेलं पाहायचं आहे असं म्हणतो पार्थ. लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं पाहिजे आहे असं म्हणत होता तो. शेवटी करिअर महत्वाचं असं म्हणतो तो. तू सुद्धा मध्यंतरी काम सोडलं होतंस ना? ते बोरिवली चर्चगेटवरून तू बांद्राला जाणार होतंस असं म्हणत होता इथे पार्थ. जे काम करतोय ना त्याने तुला माझा नक्की अभिमान वाटेल असं म्हटलेलं असतं ना. जीवा आणि कसं आनंद निवासवरती बुलडोजर फिरलेला असतो हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर ऑक्शन झालेलं असतं आणि त्यावेळेला कसं जाऊन विकत घेतलेला असतो जीवाने आनंद निवास 10 करोडला. हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो जीवाला फ्लॅशबॅकमधून. आणि कुठून आणलं 10 करोड तुम्ही हे विचारलेली असते नंदिनी. हे सगळं आठवतं त्याला. तू म्हटला होतास की तुम्हाला अभिमान वाटेल माझा, तर काय काम चालू केलास ते नाही सांगितलंस असं म्हणतो होता इथे पार्थ. तर जीवा काय सांगतच नाही बघा प्रेक्षक हो. सांगणार आहे मी तुला असं म्हणतो होता इथे जीवा, पण ते काम अजून संपलंच नाही रे असं म्हणतो जीवा. कम्प्लीटच झालं नाही असं म्हणतो जीवा. सगळ्यात आधी मी तुलाच सांगणार आहे असं म्हणतो होता इथे जीवा. माझी सुद्धा बरीच कामं पेंडिंग आहेत असं म्हणत होता इथे पार्थ. शाहूवाडीला पण जायचं असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे जीवाला भीती वाटते शाहूवाडी म्हटल्यावर, कारण त्यांनी ती जागा मॉर्टेजला ठेवली आहे म्हणून. शाहूवाडीला कशाला असं म्हणत होता इथे जीवा. एका मित्राला कंपनी टाकायची आहे म्हणून स्वतः मी जाणार आहे तिथे असं म्हणत होता इथे पार्थ. जवळच आहे म्हणून. मी काय म्हणतो असं म्हणतो पार्थ, आपली शाहूवाडीची जागा आहेच, तू चल माझ्याबरोबर आम्ही दोघे जाऊया तिकडे असं म्हणतो इथे पार्थ जीवाला. तर जेव्हा म्हणतो आपली जागा आपली शाहूवाडीची बाबांनी तुझ्या नावावर नाही का केली असं म्हणत होता इथे पार्थ. केस जिंकली आपण असं म्हणतो पार्थ. हा असं म्हणतो जीवा. आठवलं मला असं म्हणत होता इथे जीवा. पण तुला का अचानक जायचंय तिथे असं म्हणतो जीवा. अरे त्या जागेवर आपल्या कंपाऊंड नाही आणि गावाकडे कंपाऊंड नसलं तर काय होतं माहिती आहे ना असं म्हणतो पार्थ. उगाच आपल्या जागेवर ताबा मारा नको कोणी असं म्हणतो पार्थ. तुला कसं सांगू दादा, ज्या जागेबद्दल तू बोलतेस ती जागा आता माझी नाहीच आहे असं म्हणतो जीवा. ती जागा मी विकली आहे असं म्हणतो आता इथे जीवा. जीवा असं म्हणत होता इथे पार्थ. कुठे हरवलेस तू असं म्हणत होता इथे पार्थ. अरे त्या जागेबद्दलच विचार करत होतो मी असं म्हणतो जीवा. मला काय वाटतंय माहिती आहे का, आता तुला आता बरं वाटत नाही आहे. मी आत्ताच कुठे थोडा रिकवर होतेस तू, पूर्णपणे रिकवर हो मग तिथे जाऊ असं म्हणतो जीवा. मग तशाने खूप कामं पेंडिंग राहतील असं म्हणतो पार्थ. मग त्याच्यासाठी तू काय अशी रिस्क घेणार आहेस का असं म्हणतो जीवा. आधी हो ना पूर्णपणे बरा मग जाऊ आपण असं म्हणतो जीवा. मी झालोय बरा असं म्हणतो पार्थ. तुला वाटतंय असं तू बरा झालायस म्हणून असं म्हणतो जीवा. नाही झालायस तू पूर्णपणे बरा. तू पूर्णपणे बरा हो, आराम कर आणि मग जाऊया ना आपण. आपल्याला काय सवयच आहे. आणि तू मला शब्द दे, तू तोपर्यंत कोणताही लांबचा प्रवास करणार नाहीयेस. पूर्ण बरं व्हायचं आहे तुला असं म्हणतो जीवा. बरं ठीक आहे, मी रिकवर झाल्यावर जाऊया असं म्हणतो होता इथे पार्थ. पण नंतर एकत्र जायचं आहे आणि धमाल करायची आहे असं म्हणतो पार्थ. तेवढ्याच आता कॉल येतो बघा प्रेक्षक हो पार्थला. जर 1 मिनिट हा फोन वाचतोय असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे जीवा खूप घाबरलेला असतो बघा प्रेक्षक हो. जीवा ह्या हसऱ्या मुखवट्या मागे किती धडपड घेऊन वागवतोयस. नंदिनीपासून पारदादापासून किती गोष्टी लपवलेस तू असं म्हणतो जीवा. ज्या दिवशी खरं काय ते सगळ्यांसमोर येईल त्या दिवशी काय होईल कुणास ठाऊक असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या मात्र वरती थांबून विचार करत थांबलेली असते. भीती वाटते मला असं म्हणते आता इथे काव्या. खरंच खूप भीती वाटते असं म्हणते आता इथे काव्या. नंदिनी आणि जीवामध्ये स्वतः केवढं इन्व्हेस्ट केलंय नंदिनी ताईंनी जीवामुळे. तर आता तिला माझा भूतकाळ कळल्यावर काय होईल असं म्हणते आता इथे काव्या. पण कसं कळणार असं म्हणते आता काव्या. जीवा आणि नंदिनी ताईला मी आणि जीवा कधीच सांगणार नाही. आठवणीचे ठसे आणि संशयाचं दुःख आता उरलेलंच नाही आहे. जीवाच्या छातीवर माझ्या नावाचा टॅटू आणि मानिनी काकूंच्या मनात माझ्याबद्दल संशय असं काहीच होणार नाही आता असं म्हणते काव्या. काव्या असं म्हणते आता नंदिनी. काव्या काढतेस ना असं म्हणते नंदिनी. होतं असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता ती गिफ्ट काढत असते. देवा काही घडू देऊ नकोस चुकीचं माझ्या भूतकाळामुळे. नंदिनी ताईच्या वर्तमानाची पायरी पुसू देऊ नकोस देवा असं म्हणून मागते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता ती गिफ्ट काढत असते वरून. तर आता ती गिफ्ट काढत असते आणि त्याच्यातूनच बघा प्रेक्षक हो सामान सगळं खाली पडतं आणि आता ते हँडमोल्ड हातात पडतं नंदिनीच्या बरोबर. तर आता ते हँडमोल्डला मेहंदी लागलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बघते ते हँडमोल्ड आणि आता इथे ती मेहंदी पुरी पसरते बघा प्रेक्षक हो. ते हँडमोल्ड पडल्यामुळे त्याच्यावर. तर आता इथे अपशगुन झालेला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या नंदिनी एकमेकांकडे बघतच राहतात. तर आता इथे आठवतं काव्याला की कसं जीवानी तिने हँडमोल्ड बनवलेला असतो हे सगळं आठवतं बघा तिला प्रेक्षक हो. जुने क्षण आठवतात आणि ते सगळे घालवलेले क्षण तिला आठवतात. तर आता नंदिनीला पण तिची मेहंदी खराब झाल्यामुळे खूप भीती वाटत असते. माझ्या भूतकाळामुळे तिच्या सुखी वर्तमानाची पायरी
पुसू जाऊ नये असं म्हणून परत मागून घेते आता काव्या. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूयात रिकॅपमध्ये काय आहे ते. अहो तुम्ही म्हणालात ना उद्या आजींचा वाढदिवस आहे असं म्हणते नंदिनी. करेक्ट आहे, उद्याच आहे असं म्हणतो जीवा. तर त्याचीच सगळेजण डिस्कशन करतायत असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे परत रम्या आणि वसवत्यानं दाखवले. तर वसवत्या म्हणते आम्ही एवढे दिवस ज्या गोष्टीचा वेट करत होतो तो आता वेट ओव्हर झालेला आहे. तर आता इथे रम्या म्हणते यू मीन जीवाने घरातले दागिने चोरलेले आहेत असं म्हणते रम्या. तर आता इथे वसवत्या तोंड झापते रम्याचं. जीवा मी उद्या आजीच्या सगळ्या गोष्टींची मांडामांड करणार आहोत असं म्हणते मानिनी. तर आता जीवाला खरंच भीती वाटते बघा प्रेक्षक हो. शिवाय तुझ्याकडे जो हार आहे ना तोही काढून ठेव असं म्हणते मानिनी. तर आता रिकॅपचं दैत्य समुद्र प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.